नमस्कार दर्शको, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। बेडगमध्ये जी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली ती निवडणूक अतिशय एका वेगळ्या टप्प्यावर होती, कारण या निवडणुकीमध्ये एक फार वेगळ्या पद्धतीची गणित प्रत्येक गट तटानं अवलंबली होती। यामध्ये जे 16 सदस्य होते, अर्थात बेडगमध्ये 17 सदस्य आहेत, मात्र पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील यांचा राजीनामा आला होता आणि ग्रामपंचायत सदस्यत्वाचा हा राजीनामा मंजूर झाला होता आणि त्यामुळं 16 सदस्य राहिले होते आणि सरपंच 17वे असे एकूण 17 सदस्य या पद्धतीनं ही मतदान प्रक्रिया पार पडली। सरपंचांना एक मताचा अधिकार होताच। मग यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं की भाग्यश्री एकनाथ खाडे यांची उमेदवारी ही बाळासाहेब ओमासे यांच्या गटाकडून झाली होती आणि ही उमेदवारी ज्या वेळेला निश्चित झाली त्यावेळेला असं वाटत होतं की प्रतिस्पर्धी जे रंगराव पाटील यांची उमेदवारी जी दिलेली होती ती कैलासवासी परशुराम बापू यांचा गट असेल, बापूसाहेब दादा बुरशे यांचा असेल किंवा संभाजीराजे असतील यांच्या गटाकडून ही जी उमेदवारी मिळाली होती, असं वाटलं होतं की 9 सदस्य त्यांचे होतात म्हटल्यानंतर याच्यामध्ये रंगराव पाटील यांना सुद्धा एक चांगला चान्स मिळू शकेल असं वाटत होतं उपसरपंच पदाचा। मात्र तसं घडलं नाही, कारण याच्यामध्ये माननीय कैलासदादा पाटील यांची भूमिका फार महत्त्वाची ठरली, कारण कैलासदादा पाटील यांची भूमिका ही तटस्थ होती। त्यांनी कुणालाही मतदान केले नाही, ते तटस्थ राहिले। त्यामुळं मतदान संख्या समसमान झाली आणि सरपंचांनी एक मताचा अधिकार वापरला माननीय उमेशभाऊ पाटील यांनी आणि याच्यामध्ये भाग्यश्री एकनाथ खाडे या उपसरपंच झाल्या। मात्र आजपर्यंत ह्या गणित जे राजकारण चाललेलं होतं की उपसरपंच पद कोण भूषवेल किंवा उपसरपंच पद कोणत्या गटाचा होतोय, ही जी उत्सुकता लागली होती ती उत्सुकता एका शिगेला पोचली होती। मात्र आज त्याच्यावर उत्तर मिळालं की भाग्यश्री एकनाथ खाडे ह्या बेडगच्या उपसरपंच झाल्या आणि बेडगमध्ये राजकारणानं वेगळं वळण न घेता राजकारण जैसे थे झालं। माननीय संभाजी आबा असतील, माननीय बाळासाहेब ओमाशे असतील, संभाजी नागरगोजे असतील, उमेश भाऊ असतील, या सर्वांनी मिळून जे प्रयत्न केले ते प्रयत्न फळाला आले आणि भाग्यश्री एकनाथ खाडे या बेडगच्या उपसरपंच झाल्या। आज 22 जून रोजी बेडग ग्रामपंचायतची उपसरपंचाची निवडणूक पार पडली। या निवडणुकीमध्ये भाग्यश्री एकनाथ खाडे हे उपसरपंचपदी यांची नियुक्ती झाली आणि ज्या ज्या सदस्यांनी त्या निवडणुकीमध्ये आम्हाला मदत केली, ज्ञात अज्ञात जे सदस्य, त्यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि असंच बेडग गावच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून बेडग गावचा जो रखडलेला थोडाफार विकास आहे तो विकासचा रथ असंच आपण सर्वांनी मिळून पुढे न्यायचा आहे। आणि मी पुनश्च एकदा भाग्यश्री एकनाथ खाडे यांचं उपसरपंच निवड झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्याचं सगळ्यांचं धन्यवाद मानतो। एकूण सदस्यांचं मतदान 16 होतं, कारण एक सदस्य आमचं पंचायत समितीमध्ये निवडून आल्यामुळे त्यांचं एक सदस्य मतदान कमी होऊन 17ची बॉडी होती आणि 16 मतदान आता ह्या निवडणुकीमध्ये होतं। त्या निवडणुकीमध्ये 8 आणि 8 एक सदस्य म्हणजे त्यांनी मतदानच केलं नाही, तटस्थ राहिले। त्यामुळं दोन्ही जे उमेदवार होते त्यांना 8-8 मतदान झालं आणि शासनाच्या नियमाप्रमाणे ज्यावेळेला समान मतदान होतं त्यावेळेला सरपंच मतदान एक मताचा निर्णायक मताचा अधिकार असतो, तो माझा मतदानाचा अधिकार मी खाडेबाई वहिनीला दिला। आज आता उमेश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज निवडीची प्रक्रिया सगळी उमेश भाऊंनी आपल्याला सांगितलीच। आज सरपंचांच्या निर्णायक मतानं आणि आमच्या उमेश भाऊंच्या सर्व सदस्यांनी या निवडणुकी प्रक्रियेमध्ये मतदान केलं, त्या सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो। ज्येष्ठ नेते संभाजी आबा आणि उमेश भाऊ यांच्या पाठबळानं आज आमच्याकडं भाग्यश्री वहिनी यांना मोठ्या मनाने त्यांनी आणि खेळीमेळीत या ठिकाणी उपसरपंच पदाची निवड झाली। त्याबद्दल सर्व उमेश भाऊंचे आणि त्यांच्या सर्व टीमचे सर्वांचे संभाजी आबांचे आभार मानतो। भाग्यश्री वहिनींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। भाग्यश्री एकनाथ खाडे आज उपसरपंच निवडणुकीची प्रक्रिया पार पडली। यामध्ये माझ्या विजयामध्ये ज्यांनी मला मतदान करून विजय केले त्या सर्वांचे मी आभारी मानते आणि ज्यांनी मला उमेदवारी दिली आमचे नेते बाळासाहेब ओमासे, आबा साहेब आणि आमचे सर्व सहकारी यांचे मी मनापासून आभारी मानते आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास मी कामाच्या रूपाने पूर्ण करते। धन्यवाद।